मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात काही महत्त्वाच्या नियमावली शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आहे. या नियमावलींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तुम्हाला कोणाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत, ते यापुढे मिळणार नाही. आणि त्या संदर्भातल्या ज्या 7 गोष्टी आहेत, त्या गोष्टी सांगण्यासाठी मी या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, त्यांना ही वेतन घेत आहेत. तथापि रुपये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी म्हणजे खाजगी कंपन्या असतील किंवा इतर जे असतील ते. त्या कर्मचाऱ्यांचे स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कामगार हे यासाठी पात्र ठरतील. म्हणजे त्यांना ही योजना यापुढे लागू होणार नाही. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लाभ घेत असतील तर. म्हणजेच ज्या महिला असतील, त्यांच्याशी संदर्भातला असू शकतो किंवा संजय गांधी निराधार योजनेतील महिला असतील, त्यांच्या संदर्भातला असू शकतो. एकल महिलांना लाडकी बहीण कदाचित 100% लागू होऊ शकते किंवा लागू असेलही, कारण त्यांच्या मुलांना त्याचा लाभ मिळतो. परंतु त्यांच्यासाठी जर त्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये पात्र नसतील किंवा त्याचे पैसे मिळत नसतील, तर ते या योजनेचा लाभ 100% घेऊ शकतात. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, त्यांना ही योजना लागू नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, संचालक आहेत, त्यांना ही किंवा सदस्य आहेत, त्यांना ही योजना लागू नाहीये. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून म्हणजे शेतकरी कुटुंबातले लोकं सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, त्यांना ही योजना लागू होणार नाहीये. ज्यांच्या ई-के-वाय-सी चुकलेला आहे, त्यांना 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. त्याची जी वेबसाईटची लिंक आहे, ती लिंक मी कालच्याच एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही लाडकी बहीणच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही ई-के-वाय-सी करू शकता किंवा कोणत्याही सेतू कार्यालय असेल किंवा कोणत्याही प्रकारचे जे आपले सरकार सी-एस-सी केंद्र असतील, ऑनलाईन सेवा केंद्र असेल, तिथून ही ई-के-वाय-सी करू शकता. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2.25 महिला ज्या आहेत, त्यांना मागच्या 2-3 महिन्यामध्ये पैसे आलेले नाहीयेत. त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. पण नव्याने ज्यांना ई-के-वाय-सी करायची आहे, त्यांच्यासाठी सध्या ही वेबसाईट सुरू झालेली नाही. म्हणजे फक्त ज्यांचे ई-के-वाय-सी करताना चुका झालेल्या आहेत, त्यांना ही योजना जी आहे, तिच्यामध्ये चुका दुरुस्त करण्यासाठी ही संधी 100% असणार आहे. इतकंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.